कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? आज आपण शिकणार आहोत पाचवी कविता 2 दिवस. या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. नारायण सुर्वेजी यांचा जन्म 1926 साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 2006 साली झालेला आहे. नारायण सुर्वे हे मराठी भाषेतील अत्यंत प्रसिद्ध असे कवी आहेत. त्यांनी अनेक अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेमध्ये गरीब लोकांचे, कामगार लोकांचे, मजदूर लोगों का दुख उन्होंने अपनी कविता में लिखा है. नारायण सुर्वे हे माणसावरती प्रेम करणारे कवी आहेत. माणसावरती त्यांची अपार श्रद्धा आहे. मानवता हा त्यांचा आवडता विषय आहे आणि त्यांच्या कवितांमध्ये मानवता दिसून येते आणि त्यांच्या कवितांमध्ये कामगार लोकांचे सुखदुःख या ठिकाणी ते मांडत आहेत. आता प्रस्तुत जी कविता आहे तर ही कविता 2 दिवसीय कविता आहे आणि 2 दिवसाची आपली ज़िंदगी असते. 2 दिन की हम लोगों की ज़िंदगी होती है, ऐसा हम लोग कहते हैं और इसी 2 दिन की ज़िंदगी का वर्णन यहाँ पे कवी करते हैं. आता बघा कवी काय म्हणतायत त्या अगोदर बघण्या अगोदर मी तुम्हाला कविता वाचून दाखवतो. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले ते डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाढविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो, झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कविता ही नारायण सुर्वेंच्या ऐसा गामी ब्रह्म या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. उसका नाम यहाँ पे नीचे लिखा है, ऐसा गामी ब्रह्म. आता आपण या ठिकाणी कवितेचा अर्थ बघूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. 4 दिन की ज़िंदगी रहती है, ऐसा हम लोग कहते हैं. आणि ही जी जिंदगी आहे तरी जिंदगी कशी निघून जाते. 2 दिवस ही वाट पाहण्यात निघून जाते आणि 2 दिवस दुःखात निघून जाते. आता या ठिकाणी कवी या ठिकाणी कामगार लोकांचे, वर्कर लोगों का दुख हम लोगों को बता रहे हैं. जो बेचारे दिन रात मेहनत करते हैं, मजदूरी करते हैं, तो ऐसे जो कामगार लोग हैं तो उन लोगों का दुख यहाँ पे बता रहे हैं. 2 दिवस वाट पाहण्यात गेले कि मतलब 2 दिन सुख के इंतजार में चले गए, 2 दुःखात गेले. आता या ठिकाणी वाट पाहणे म्हणजे काय? वाट पाहणे म्हणजे इंतजार करणे. म्हणजे 2 दिवस सुख के इंतजार में चले गए आणि 2 दिवस दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले तो डोईवर उन्हाळे. और उसके बाद मतलब कवि बता रहे हैं कि मैं अभी क्या कर रहा हूँ, हिशोब करतो आहे की अजून माझ्या डोईवर म्हणजे डोक्यावरती किती उन्हाळे. आता या ठिकाणी उन्हाळे का अर्थ क्या है? उन्हाळे का अर्थ है गर्मी का मौसम. लेकिन यहाँ पे हमको क्या अर्थ पकड़ना है कि और कितने मतलब दुख के दिन मेरे सिर के ऊपर बाकी है, मेरे ज़िंदगी में बाकी है, और कितने दिन मेरे दुख के इस जीवन में बाकी है. इसका हिसाब या ठिकाणी कोण करत आहे? तर कवी नारायण सुर्वे करत आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. आता बघा सैकड़ों बार मतलब चांद, सुंदर सा चांद आकाश में आता है, तारे फूलते हैं, तारे मतलब आसमान में दिखते हैं, रात्र सुंदर रात्र, धुंद झालेली रात्र असते. लेकिन इस प्रकार का माहौल, इस प्रकार की ज़िंदगी जो मतलब मैं सुंदर चांद की तरफ देखूं, मैं सुंदर तारों की तरफ देखूं, सुंदर रात का आनंद लूं, ऐसा जीवन इस कामगार के जीवन में बहुत कम आता है. मेरे जीवन में इस प्रकार के सुख बहुत कम आए. क्यों?
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. म्हणजे या ठिकाणी जे कामगार लोक आहेत, तर तर त्यांची परिस्थिती, वास्तववादी परिस्थिती सांगताना कवी काय म्हणत आहेत की या कामगारांचे जीवन भाकरीचा चंद्र शोधण्यामध्येच बर्बाद होऊन जाते. क्योंकि यहाँ पे रोटी को चांद कहा गया है. ये रोटी का जो चांद है, जो गोल गोल रोटी है, अपने परिवार का पेट भरने के लिए बेचारा कामगार, मजदूर, वर्कर पूरा ज़िंदगी भर मतलब मेहनत करता है. और इस रोटी के शोधण्यामध्ये म्हणजे काय, रोटी के खोज में ये ज़िंदगी इन कामगार लोगों की ज़िंदगी इस रोटी के खोज में निकल जाती है, बर्बाद हो जाती है. वो जीवन में दूसरा कुछ नहीं कर सकते हैं. ये दुख कवि हमको यहाँ पे बता रहे हैं. ये हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले हात आहेत तर ते आपलं सर्वस्व आहे. ऐसा कहा जाता है, अपना हाथ आणि जगन्नाथ, मेरा हाथ जगन्नाथ, अपना हाथ जगन्नाथ. मतलब अपने हाथ से हम लोग बहुत बड़े बड़े काम कर सकते हैं. लेकिन ये जो कामगार के हाथ है, तो ये कामगार के हाथ जो उसके लिए सर्वस्व है, सब कुछ है, ये दारिद्र्याकडे गहाणच राहिले. दारिद्र्य म्हणजे गरिबी आणि त्यानंतर गहाण म्हणजे गिरवी. तो यहाँ पे कवि क्या बता रहे हैं, ये हाथ माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. जो मेरे हाथ सब कुछ है, ये मतलब उस गरीबी के पास गिरवी रखे हुए हैं. मतलब यहाँ पे जो ये कामगार है, जो गरीब मजदूर है, तो वो जीवन में बहुत कुछ करना चाहता है, लेकिन उसके हाथ किसके पास गिरवी है. मतलब वो लेखक अपना कवि क्या बता रहे हैं कि ये हाथ गिरवी किसके पास है, ये हाथ गिरवी है दारिद्र्याकडे, गरिबीकडे. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. इतना होने के बावजूद भी मेरे इन हाथों ने मेहनत से इतना अच्छा काम करके दिखाया है कि मेरी जो मान है, मान मुझे गर्दन, मेरी मान वहाँ पे ऊंची उठी हुई है. मतलब मेरी गर्दन वहाँ पे ऊंची हो गई है. कभी कलम झालेले पाहिले, लेकिन कभी कभी मेरे हाथ को कौन कलम कर देता है, मेरे हाथ को कलम कर देता है ये दारिद्र्य, ये गरीबी मेरे हाथ को कलम कर देती है. मतलब मैं बहुत कुछ करना चाहता हूँ, लेकिन ये गरीबी मुझे कुछ नहीं करने देती है. तो इसीलिए कवि क्या कहते हैं कि कधी कलम झालेले पाहिले, हर घड़ी अश्रू वाढविले नाहीत. तो इस प्रकार से मेरे जीवन में दुख ही दुख है, लेकिन मैंने कभी हर घड़ी आंसू का सहारा नहीं लिया. मी या ठिकाणी अश्रू गाडले नाहीत, म्हणजे मी या ठिकाणी अश्रू काढले नाहीत, मी रडलो नाही. मैं वहाँ पे हर घड़ी नहीं रोता था, पण असे क्षण आले तेव्हा आश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. लेकिन कभी कभी मित्रों, हमारे जीवन में ऐसे क्षण आते हैं कि हम लोग मुसीबत में होते हैं, लेकिन हमारी सहायता के लिए कोई आता नहीं है. तो उस समय मित्र बन के कौन आते हैं, ये आंसू ही मेरे जीवन में मित्र बन के आते हैं और मुझे सहायता करते हैं जब मैं संकट में होता हूँ, दुख में होता हूँ तब. लेकिन मैंने हमेशा आंसू का सहारा नहीं लिया. लेकिन कभी कभी ऐसे क्षण समय आ जाता है की ये आंसू ही मेरे मित्र बन के मेरी मदत के लिए, सहायता म्हणजे काय, मदत करण्यासाठी धावून येतात, भाग के आते, दौड़ के आते हैं. दुनियेचा विचार हर घडी केला. आता बघा, आता या ठिकाणी काय म्हणतायत कवी, दुनियेचा विचार हर घडी केला. जो एक कामगार है, तो एक कामगार हमेशा मतलब दुनिया का विचार करता है. अगा जगमय झालो, म्हणजे मी संपूर्ण जगमय झालो, मी संपूर्ण जगासाठी आहे, पण माझा विचार कोणी केला नहीं. लेकिन मेरा विचार किसी ने नहीं किया. जो एक कामगार है, मजदूर है, तो ये कभी अपने स्वार्थ का विचार करते ही नहीं. बेचारे बड़ी बड़ी बिल्डिंग बनाते हैं और रहते हैं झोपड़ी में, बहुत बड़े बड़े रोड बनाते हैं, लेकिन उनके पास उस रोड के ऊपर चलाने के लिए गाड़ी नहीं होती.
तो ये मतलब तो ये तो ये जीवन की वास्तविकता है। यही हम लोगों को यहाँ पे मतलब कवि बताना चाहते हैं। दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो। आणि ही जी काही दुनिया है ना, तो फिर ये दुनिया मेरे लिए स्कूल की तरह है। शाळा म्हणजे का विद्यालय, स्कूल। आणि मग आणि मग जी ही शाळा आहे, तर मग या शाळेने मला काय शिकवलं? दुःख पेलावे कसे। आता बघा, दुःख पेलणे म्हणजे काय? दुःख पेलणे म्हणजे दुःख कसे झेलावे, पुन्हा जगावे कसे। दुख आने के बाद वापस उस दुख में से वापस कैसे हम लोगों को मतलब जीवन जीना है। तर याच दुनियेच्या अनुभवाच्या शाळेमध्ये मला सगळं काही शिकायला मिळालं। मी ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेस दुनियेचा विचार केला, परंतु माझा विचार कोणी केला नाही। मी संपूर्ण जगमय झालो, परंतु माझं कोणी झालं नाही। मी कधी स्वार्थ केला नाही, परंतु जी ही दुनिया आहे, तर या दुनियेने मला शिकवलं दुःख पेलावे कसे आणि दुःख झेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे। वापस उसमें से कैसे उठ के मतलब जीवन जीना है। तर हे सगळं काही मला, ही जी काही दुनिया आहे, तर या दुनियेच्या अनुभवाच्या शाळेत मला शिकायला मिळालं। झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले। जिस प्रकार से लोखंड को झोत भट्टी में, जो होता है ना भट्टी, तो उस भट्टी में लोखंड को, पोलाद मतलब लोखंड को सेका जाता है, उसको मजबूत किया जाता है। उसी प्रकार से मतलब जो ये कामगार है, तो इस कामगार का, वर्कर का, मजदूर का जीवन भी दुख के भट्टी में सेका गया है। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। तर अशा प्रकारे 2 दिवस हे वाट पाहण्यामध्ये निघून जातात, की आता तरी आमच्या जीवनामध्ये सुख येईल, परंतु पुढचे 2 दिवस मात्र दुःखामध्येच निघून जातात। तर अशा प्रकारे कामगारांचे, मजदूरों का वास्तववादी चित्रण, जो वास्तवता है, तो वही इस कविता में नारायण सुर्वे जी ने हम लोगों को बताया है। 2 दिवस ये कविता हम लोग यहीं पे ख़त्म करते हैं। थैंक यू।